दशतकमधून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून बाळासाहेबांना एकत्र अभिवादन। रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची उपस्थिती। ठाकरे बंधूंचं 11 वर्षांनंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र अभिवादन। खासदार संजय राऊतांनी स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली। मराठी माणसाने एकजुटीने राहावं आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावं हीच बाळासाहेबांना आदरांजली ठरेल, राऊतांची पोस्ट। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाळासाहेबांना स्मृतिदिनानिमित्त वाहिली श्रद्धांजली। योगींनी एक्सवर पोस्ट करून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीवर शिशिर शिंदे मिलिंद तांबेकरांच्या मध्यस्थीनं शिशिर शिंदेंना संधी दिल्याची माहिती। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीवर शिंदेंचे आमदार नको अशी अट उद्धव ठाकरेंनी घातली होती। पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळ्या प्रकरणी मुठे समिती आज अहवाल सादर करणार। कथित जमीन खरेदी विक्री प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी आणि तथ्य मांडण्यासाठी समितीची स्थापना। राज्यात आणखी एक 500 कोटींचा घोटाळा। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा आरोप। अजित पवारांनी 500 कोटींचं रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिल्याची दमानी यांची माहिती। पद्मसिंग पाटील हे अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवारांचे भाऊ। तेरणा ट्रस्ट हा पद्मसिंग पाटील यांचा असला तरी तेरणा ट्रस्टचा कारभार भाजपा आमदार राणा जगजितसिंग यांच्याकडे, तेव्हा दमानी यांनी तिकडे पाहावं, सुप्रिया सुळेंचा अंजली दमानी यांना सल्ला। शिवरायांचं धुळखात पडलेलं बंदिस्त स्मारक खुलं केलं म्हणून अमित ठाकरेंवर दळबद्री सरकारकडून गुन्हा दाखल। मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बंदिस्त कबूतरखाना खुला करणाऱ्या जैन समाजावर अद्याप कोणतीही कारवाई नाही। हे कुठलं स्वराज्य? मनसेच्या गजानन काळेंचा सवाल। अमरावतीच्या दर्यापूर आणि अंजनगाव सुरजीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती। दर्यापुरातून नगराध्यक्षपदासाठी भावना भुताडा यांना उमेदवारी, तर अंजनगाव सुरजीत उभाटाचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी। खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पत्नीचा चाकणमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज। आमदार गोरेंना श्रद्धांजली म्हणून ठाकरेंच्या सेनेचा नगराध्यक्षपदासाठी शिंदे सेनेच्या उमेदवार मनीषा गोरेंना पाठिंबा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुक्ताईनगर शहरात आपल्या पक्षाची ताकद कमी। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंची कबुली। वेळ पडली तर या ठिकाणी निवडणुका लढवणार नसल्याचंही खडसेंकडून स्पष्ट। पाचोरा नगराध्यक्षपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। आमदार किशोर पाटील यांच्याकडून मोठं शक्ती प्रदर्शन। आणि अमित ठाकरे बोलतायत, पाहूया। प्रॉब्लेम काय? आजच करून टाकू ना आपण। 4 दिवसाचा अल्टिमेटम दिला, परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे आजच। मला वाटतं की महाराज असे घाणेरड्या कपड्यात जर गुंडाळून ठेवले तर आजच करून टाकू। आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांच्या तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन, आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं। त्याच्यामुळे मला काही इश्यू नाही। महाराष्ट्र सैनिकांबरोबर मला FIR झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला, त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं। तुमच्या सहकारी पक्ष, आता खरं सहकारीच म्हटलं पाहिजे, तुमच्या भावांनी तुमची पाठराखण करणारे आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट टाकली। मी आत्ता जस्ट वाचली। मी आत्ता त्यांना भेटायला पण चाललोय, पण खूप खूप धन्यवाद त्यांचे। आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो, त्याच्यात आपण राजकारण बघत नाही। आणि आदित्यजींनी असं तारीफ केली, मला खूप आवडलं। का 4 महिने रखडून राहिले याचं काही नाही, मला पण कळलं नाही। पण 4 महिन्यात मला वाटतं की DCM असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील, तिकडे एअरपोर्टला गेले, एअरपोर्टचं उद्घाटन झालं। मला वाटतं की दहीहंडीला गेले, अनेक पक्षप्रवेशांना गेले। मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली? मला हे कळलंच नाही आत्ता। पण मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे केली संध्याकाळी, गजाननजी आणि त्यांच्या आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी। आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून ठेवलाय, परत आम्ही तो परत ओपन करू। मग तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही हे करून ठेवणार तिकडे? मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी आहे ना, ओपन करा ना मंत्र्यांना वेळ नसेल तर।
आता तुम्ही म्हटलात की शिवसेनेकडून असं म्हणताय की इतर कामं जे करण्यासाठी तात्काळ मंत्री किंवा मुख्यमंत्री उपलब्ध होतात, तर महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात असं का होतंय? एअरपोर्ट करण्यासाठी तुम्हाला लगेचच पंतप्रधान असेल किंवा मुख्यमंत्री उपलब्ध होत आहे, पण महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात दिरंगाई का केली जाते, असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून तो सवाल उपस्थित केला. नाही, बरोबर आहे, तो प्रश्न बरोबर आहे. आणि मला वाटतं माझं भाग्य होतं की मला त्या महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला मिळालं, की माझ्या भाग्यात होतं ते. आणि त्यांचा ॲब्सोल्युटली प्रश्न बरोबर आहे की 4 महिने का राखून ठेवलं? तुम्हाला वेळ नाही आहे, दुसऱ्यांना कोणाला तरी पाठवा, ओपनिंग तर करा, लोकांना तरी दर्शन घेऊ द्या. आदित्य ठाकरे असं म्हटलं की दादागिरी पुन्हा पुतळा कपड्यात गुंडाळलेला आहे, त्याचा अर्थ आता पुतळा नाही गुंडाळलाय त्यांनी, आता त्या अख्ख्या त्या चौकाला हे घातलाय कपडा, तो पण आम्ही काढू. महाराज आहेत ते, शेवटी लोकांच्या दर्शनासाठी त्यांचं हे झालं पाहिजे. म्हणजे कुठेतरी अपमान करतायत का सातत्यानं? अपमान झालाच आहे. 4 महिने तुम्ही तो कपड्याची परिस्थिती बघितली? मला ते नाही, ओके सॉरी, पण तुम्ही त्या कपड्यांची परिस्थिती बघितली? धूळ म्हणजे घाणेरड्या परिस्थितीत तो पुतळा ठेवलेला, ते फडकं ठेवलेलं, ते आम्हाला धुताना एवढं बरं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी आशीर्वाद मिळतील. पोलिसांनी तुम्हाला थांबवलं काही वेळ. आदित्य ठाकरे म्हणतात की दादागिरी सहन केली जाणार, खरंच दादागिरी होती पोलिसांनी तिथे तुम्हाला थांबवलं गेलं थोडा वेळ, थोडीशी? ते त्यांचं शेवटी तो त्यांचा जॉब आहे, त्यांना मी काही बोलणार नाही. कारण त्यांच्यावर वरचे अधिकारी असतात, त्याच्यावर मंत्री असतात जे ज्यांना जबाबदार असतात, तेव्हा मी त्यांना काही बोलणार नाही. पण हो, मी थांबवलं आणि म्हणून मला वाटलं की 3 दिवसाचं अल्टिमेटम न देता त्याच दिवशी झालं पाहिजे. कारण आता जे पोलीस प्रोटेक्शन वाढलं आहे तिकडे, ते कधीतरी कमी होणार ना. आमच्या पोलीस बांधवांना आम्हाला त्रास देऊन काही करायचं नाही आहे, पण शेवटी ते महाराज आहेत. मुंबई पालिकेची आता यावरती अशी प्रतिक्रिया आहे की काही काम अद्याप सुशोभीकरणाचं बाकी आहे, त्यामुळे हा पुतळ्याचा जो परिसर आहे तो झाकला गेलेला आहे. लवकरच ते काम पूर्ण झाल्यावरती त्याचं विधिवत अनावरण करण्यात येईल असं नवी सॉरी, काय बोलले? काम बाकी आहे म्हणून आम्ही काल आम्ही तो पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आम्हाला वाटलं नाही काही काम बाकी आहे. आणि जर काम बाकी आहे तर 4 महिने का थांबलाय? मग तुम्ही झाकून ठेवलाय ना तो, असं नाही की तुम्ही पुतळा बांधताय. मग काय बाकी आहे? तर त्याच्यामुळे हे उगाच कारण मला वाटतं मी खपवून पण नाही घेणार आहे. त्याच्यामुळे आम्ही तो जेव्हा पोलीस प्रोटेक्शन कमी होईल, आम्हाला पोलिसांवर कुठच्याही प्रकारचं प्रेशर टाकायचं नाही आहे. पण मला वाटतं महाराज हे महाराज आहेत आणि त्यांना असं बांधून ठेवणं मला आवडणार नाही किंवा कोणालाच आवडणार नाही. मला वाटतं मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्या विभागात अनेक वेळा गेलेले होते, परंतु उद्घाटन झालं नाही. याचं तुम्ही पत्राद्वारे किंवा मग स्वतः त्यांना कारण विचारणार आहात, त्यांना जाब विचारणार नाही. आम्ही ते लोकांसाठी उघडणार आहोत. तर महाराजांचं मला वाटतं की लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही झाला तरी त्याला असं थांबवून ठेवू आपण शकत नाही. ही माझी भावना नाही, तर मला वाटतं प्रत्येकाची भावना आहे. त्याच्यामुळे मी कोणालाही जाब विचारणार नाही आहे. तुम्हाला 4 महिन्यात वेळ नसेल मिळाला तर आम्ही उघडू, प्रॉब्लेम काय? आम्ही क्रेडिट नाही घेतो, आम्ही लोकांसाठी फक्त त्यांना उपलब्ध करतोय की त्या महाराजांच्या पुतळ्याची तुम्हाला दर्शन घेता येईल. जी कलमं लावली आहे त्यानुसार आता कदाचित तुम्हाला कोर्टामध्ये पण जावं जावं लागेल, न्यायाधीशांसमोर उभं राहावं लागेल. जाईन. काही वर्षांपूर्वी मी राजसाहेबांच्या घरात वाढलोय, त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला माहिती आहेत काय असतात. राजसाहेबांची काय प्रतिक्रिया होती काय नाही, हसले फक्त. आदित्य ठाकरेंची तुम्ही भेट घेणार आहात म्हणताय, हा पुन्हा एकदा हा सगळा पुतळ्याचा तो सगळा परिसर झाकून ठेवलेला आहे. तुम्ही त्यांना सोबत घेऊन काही आंदोलन किंवा त्या ठिकाणचं त्या जे अनावरण घातलेलं आहे ते काढणार आहात? नाही, ते तर काढूच नाही. मी आता भेट वेगळ्या विषयासाठी घेतो, त्याच्यामुळे हा विषय नाही आहे. मला तर जस्ट कळलं की त्यांनी माझ्यासाठी लिहिलं, तर तो विषय पण आम्ही बोलू.
पण ह्या विषयासाठी भेट नाही घेतली. अमितजी, एकीकडे जसं तुम्ही म्हणालात की झाकून ठेवलेला पुतळा तुम्ही अनावरण केला म्हणून तुमचा गुन्हा दाखल केला. याच्या आधी देखील अशी अनेक मंदिर आणि मला मंदिरं असतील किंवा काही असेल, मला वाटतं कबूतरखान्यावर पण हायकोर्टाचं होतं न्यायालयीन प्रक्रिया असताना हो. पण ते काढलं, मात्र गुन्हा दाखल केला नाही. तुम्हाला वाटतं नाही, कबुतरांपेक्षा महाराजांवर माझ्यावर केस झाली तर मला आवडेल. गेल्या एक थोडासा वेगळा प्रश्न. गेल्या वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडनं असेल बऱ्याच यंग लोकांना संधी देण्यात आलेली होती. मनसेमधून यावेळेला काय स्थिती आहे? नाही, आमचं काम चालू आहे. अनेक विद्यार्थी संघाची पण मुलं मुली आहेत ज्यांची इच्छा आहे. मी साहेबांकडे संपूर्ण लिस्ट देणार आहे. त्याच्यामुळे आमचं काम, त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि ते बघू आता कसं होतं. मनसे तसा तरुणांचाच पक्ष मानला जातो, पण तरीही त्यातही तरुणांना संधी यावेळेला मिळेल? नाही, नक्कीच मिळणार. आणि त्या प्रकारचं काम पण चालू आहे प्रत्येक विभागात. दोन्ही पक्षामध्ये काही जागावर काही चर्चा सुरू झालेल्या आहेत? नाही, मला माहित नाही, ते वरिष्ठांना माहिती असेल. धन्यवाद. थँक्यू. तेव्हा अमित ठाकरेंची ही पत्रकार परिषद होती. नवी मुंबईमध्ये जो काही राडा झालेला होता त्या सगळ्या प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झालेला होता आणि यावर शिवरायांसाठी माझ्यावर पहिला गुन्हा दाखल झाला, याचा मला अभिमान असल्याचं अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान चौकाला आत्ता देखील या ठिकाणी जो कपडा बांधून ठेवलेला आहे तो देखील आम्ही काढणार असल्याचं अमित ठाकरेंनी म्हटलेलं आहे. यानंतर ते आता आदित्य ठाकरेंची भेट घेण्यासाठी रवाना होत आहेत. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा वळूयात सुपरफास्ट बातम्यांकडे. जळगावच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांच्या विरोधात महायुतीकडून माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचिता वाघ यांचा अर्ज दाखल. पाचोऱ्यामध्ये महायुतीतच मोठा सामना रंगणार. कोल्हापूर जिल्ह्यात कागलमध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी तृतीयपंथीयांकडून उमेदवारी अर्ज दाखल. पिंजारीमध्ये तृतीयपंथीयांना दाखल केला अर्ज. भद्रावती नगरपरिषदेत पाठोपाठ भाजपमध्ये राजुरा नगर परिषदेतही बंडखोरी. भाजपचे नगरसेवक राजेंद्र डोहे यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. नांदेड नगर परिषदेत युतीसाठी भाजपला प्रस्ताव पाठवला, मात्र भाजपकडून कोणतंही उत्तर आलं नाही. आम्ही सर्व जागांवर आमचे उमेदवार उभे करणार. शिंदेंच्या शिवसेनेचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून स्पष्ट. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महायुतीत शिवसेनेच्या वाटेला जागा येत नसल्यानं आपणच मुलाला थांबायला सांगितलं. राजन साळवींकडून नाराजीच्या बातम्यांवर स्पष्टीकरण. रत्नागिरीतील प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवारीचा निर्णय राजन साळवींना विचारूनच घेतला. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. तर राजन साळवींच्या मुलावर भविष्यात कोणताही अन्याय होणार नाही, सामंतांची ग्वाही. सिंधुदुर्गच्या कणकवली भाजप कार्यालयावरील बॅनरवरून एकनाथ शिंदेंचा फोटो हटवला. तळकोकणात महायुतीची शक्यता मावळली. धाराशिवमध्ये मवियात बिघाडी. समाधानकारक जागा न मिळाल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळावर लढण्याची घोषणा. नाशिकच्या सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटेंना धक्का. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष आणि कोकाटेंचे खंदे समर्थक नामदेवराव लोंढेंचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. नांदगाव पाठोपाठ मनमाडमध्ये शिवसेना आणि भाजपची युती. आमदार सुहास कांदे आणि भाजपचे मनमाड नांदगाव प्रमुख यांच्याकडून युतीची घोषणा. आणि या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबायची. ब्रेकनंतर निवडणुकीचा धुराळा अमित सोबत.